विद्यार्थी मित्रांनो मस्त. आता गणित विषयाबद्दल सगळ्यांना कुतूहल आहे. तर आता गणिताबद्दल उदाहरण सांगतो आणि नंतर सांगतो की पाठाचं नाव काय आहे आणि काय काम लावतो. आपण सगळे जर ॲम्ब्युलन्स बघतो पाहिजे किंवा स्कूल बसेस असतात बघा बघतो. तर तुम्ही निरीक्षणातून बघितलं असेल खूप ऑब्झर्वेशन करून की जे स्कूल बसेस जातात का नाही किंवा जे ॲम्ब्युलन्स जातात तर त्यांच्यावरती जे नाव लिहिलेलं असतं ना ॲम्ब्युलन्स जे इंग्लिश मध्ये अक्षर असतात बघा तर ते अक्षर कसे असतात पाहिले कधी उलट असतात. अगदी बरोबर. स्कूल बस वरती जरी बघितले उलट असतात. कोण मला कारण सांगेल काय का असतं ते कुणाला माहिती काय कारण आहे किंवा काय ते माहिती अगदी बरोबर अगदी बरोबर. आता काय होतं की आपल्याकडे बघतोय आपण की दिवसेंदिवस ट्रॅफिक खूप जास्त वाढतंय. मग ते ट्रॅफिक वाढल्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे स्कूल आणि ॲम्ब्युलन्स अशा दोन्ही गोष्टी आहेत ज्या खूप गरजेच्या आहेत अत्यावश्यक आहे. किंवा एखादी स्कूल बस चाललेली आहे आणि त्यांना टायमिंग वरती पोहोचायचं आहे गर्दी झाली असेल तर बाकीचे लोक काही वेळ थांबू शकतात पण ते स्कूलला ती मुलं वेळेवर पोहोचले पाहिजे. आणि ॲम्ब्युलन्स तर महत्त्वाचंच आहे कारण तो एक व्यक्ती आहे तो त्याच्या आयुष्याशी झगडत असतो तिथं आणि त्याला जाणं गरजेचंच आहे. मग आपण बघतो की बाबा बऱ्यापैकी स्कूल बसेस आणि ॲम्ब्युलन्स होती ज्या अत्यावश्यक सेवा आहेत ना त्यांच्यावरती जे लेटर लिहिलेले असतात ते कसे असतात उलटे असतात आणि ते आपल्याला आरशामध्ये आता जे ड्रायव्हर्स असतील ते ज्यावेळेस मागे बघतात किंवा काय तर आरशामध्ये दिसताना ते क्लिअरली विजिबल होतं. अगदी बरोबर. किंवा काय मग असाच हा पाठ आहे त्याचं नाव आहे सममिती. त्याला आपण इंग्लिश मध्ये सिमेट्री म्हणतो. आणि ती काय असते सममिती आणि ते जे ॲम्ब्युलन्स आहे का मी आता उदाहरण सांगितलं किंवा काय तर त्याच्यावरती ह्या सममितीच्या धड्याचाच उपयोग करून त्याचं ऍप्लिकेशन तिथं यूज केलं जातं. पाहूयात आपण आजचा जो टॉपिक आहे तो कोणता आहे सममिती. काय असते सममिती पाहूया. आता सर्वप्रथम बघा विचार करा म्हणून एक स्लाइड दिसते सर्वांना. हो. आता इथे काय दिलेलं विचार करा म्हणून. आता त्याबद्दल काय बघा कुठला विचार करायचा आपल्याला काय दिलेलं बघा. आता हे चित्र जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला सगळ्यांनी आठवलं असेल क्लिक झालं असेल की त्या चित्राबद्दल आपण खूप सारं पाहिलेलं आहे किंवा काय आता एक्झॅक्ट क्लिक झालं असेल की आपण मला काय सांगायचं अगदी बरोबर. आता बघा हे जे चित्र आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय जी गाडी एक्झॅक्टली क्लिअर आहे जे आपण बघू शकतो. बट जर फ्रंट साइज बघितली फ्रंटला बघितलं तर ते लेटर्स आहेत ते कसे आहेत उलटे आहेत. अगदी बरोबर कसे उलटे आहेत. मग आपण जर पाहिलं तर हे चित्र ओळखले का सगळ्यांनी ओळखलं असेल चित्र कशाचं आहे. या चित्रातील वाहनावर समोर लिहिलेल्या अक्षरांची रचना कोणत्या हेतूने केली असेल जो आपला प्रश्न आहे लक्षात घ्या. जे सुरुवातीला लिहिलेली आहे रचना ती कशी आहे आरशाच्या प्रतिबिंबागत आहेत ना आरशाच्या प्रतिबिंबाच्या उलट्या आहेत का बघा बरोबर. जसं की ए इथं हा सरळ आहे तर हा इकडे कसा दिसतोय उलटा उलटा. अगदी बरोबर. मला काय सांगायचंय मग प्रत्येक जर अक्षर तुम्ही लिहून बघितलं एन बी यू एल ए तर इथं फ्रंटला जे बसच्या पुढं म्हणजे जे ॲम्ब्युलन्स आहे ना त्याच्या पुढे जे लेटर्स लावलेले आहेत ते कसे आहेत उलटे आहेत. अगदी बरोबर. बघा चित्रातील वाहनाच्या समोरील भागावर काढलेली अक्षरे एका कागदावरती लिहा. आता समजा तुम्हाला स्वाध्यायामध्ये पण आपण सांगूया की चित्राच्या ज्या वाहनाच्या समोरील भागावर जे अक्षर काढलेत का नाही ते आपल्याला काय करायचे ना कागदावरती लिहून काढायचे. अगदी बरोबर. आता इकडे लक्ष द्या आपल्या बोर्डवरती लिहून काढतो जे काय अक्षर आहेत ते पहिलं कुठलं आहे सांगा ए नंतर बी यू नंतर काय आहे यू नंतर काय आहे एन सी जो एन आहे तो उलटा आहे आणि सी आणि ई ना. आता ही जी आहेत ती अक्षर आहेत जी लिहिलेली आहेत जे उलटे आहेत म्हणजे आरशाच्या प्रतिबिंबासाठी. आता इथं जर आपण आरसा घेऊन आलो ना आणि हे जर पाहिलं आपण असं त्यामध्ये प्रतिबिंब तर आपल्याला दिसताना एक्झॅक्ट कसं दिसणार ह्यामध्ये म्हणजे ती आरशाची प्रतिमा आपल्याला एक्झॅक्टली थोडं दिसणार. काय म्हणते मी समजते. आता ही जी अक्षर आहेत ती कुठली आहेत उलटी अक्षर कसं समजतंय आरशाच्या प्रतिबिंबाच्या उलट असली. मग आता बघा तो कागद आरशासमोर धरून वाचा. आपल्याला काय करायचंय असंच लिहिलं एक ऍक्टिव्हिटी आहे बेसिक धरून आरशासमोर जर गेलो आपण हे अशा अक्षर लिहून तर आपल्याला काय सांगेल की आरशात दिसताना ते सरळ दिसतं ॲम्ब्युलन्स बरोबर. आता अशाच प्रकारच्या अक्षराच्या रचना तुम्हाला इतर कुठे दिसते का. आता तुमचा स्वाध्याय काय असेल एक्झॅक्टली हा
दिवस जे आपण एक सांगितलं. परत अग्निशामक दलाचे यंत्रणा असते बघा, त्याच्यावरती पण फायर ब्रिगेड जे आपण म्हणतो त्याच्यावरती पण लिहिलेलं असतं. म्हणजे ज्या अत्यावश्यक सेवा आहेत की ज्या खूप गरजेच्या आहेत, लागणारच आहेत, तर त्यामध्ये एक्झॅक्टली अशी अक्षररचना आपल्याला पाहायला मिळते. आणि कुणाचा फायदा, ही जी अक्षररचना केली ना, ही कुठल्या टॉपिकद्वारे सिद्ध होऊ शकते, तर ती सममिती, ही जी सिमेट्री. आपल्याला आज शिकायचं आहे की ही कशाबद्दल आहे, ही कुतूहलासारखं आहे बाबा, आसपास तर आपल्या आहे, मग ह्याची रचना कशी केली जाते, गणना कशी केली जाते, त्याबद्दल आपण पाहू. क्लियर? आता पहा, आता समजा चर्चा करायची आहे, लक्षात घ्या. शिक्षक आहेत, दोन विद्यार्थी आहेत. आता शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू आहे ह्याच गोष्टीवरती. जसं आपण आता चर्चा केली ना, तर ह्याच गोष्टीवरती चर्चा आहे. ती चर्चा काय आहे बघूयात आपण. आता शिक्षिका काय म्हणतात बघा, आणि सुद्धा आपण आरशात दिसत आहोत ते आपले प्रतिबिंब आहे, त्यात वेगळे काय दिसते. आता आरशात म्हणजे काय, आधीचं चित्र आपण पाहिलं ना, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा, शिक्षक आणि दोन विद्यार्थी हे आरशात पाहत आहेत, बरोबर. शिक्षिका आहेत आणि दोन विद्यार्थी आहेत, बरोबर. आणि ते काय बघतायत, आरशात बघतायत. आता मला या चित्राकडे निरीक्षण करून सांगा काय दिसतंय रे, जे प्रतिबिंब जे दिसतंय ते इथं उभे आहेत ना, त्यामुळे सुधाचा डावा हात दिसतोय आणि प्रतिबिंबामध्ये उजवा दिसतोय. अगदी बरोबर, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कळलं, बरोबर. की बाबा इकडे जी सुधा आहे, लक्षात घ्या, सुधाचा जो इकडे हात आहे तो कुठला आहे, डावा हात आहे. पण आरशाच्या प्रतिबिंबामध्ये दिसणारा हात आहे तो उजवा आहे, बरोबर. इकडे लेफ्ट आहे, तिकडे राईट वाला आहे, बरोबर. अजून एखादा सांगता का? तिची वेणी पण तशीच दिसते, एक समोर एक समोर एक. अगदी बरोबर, एक समोर एक मागे. आता फक्त इकडची ती त्या साईडला गेलेली आहे, ती वाली ती त्या साईडला आणि हिचा पण हात तसा सेम. हा, आणि इकडं शिक्षिका जी आहे ती बघताना ह्या बाजूला बघते, तिकडे दिसताना अपोजिट. म्हणजे आरशाच्या प्रतिबिंबामध्ये आणि आपण उभं राहण्यामध्ये ह्याच्यामध्ये दोन फरक तुम्हाला दिसले का? आपण जसं आहोत ना त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला आरशाची प्रतिबिंब आहे, बरोबर. म्हणजे जसं की इकडे राईट असेल तर आरशात तो दिसताना लेफ्ट दिसेल, आरशात लेफ्ट असेल तर इकडे काय, राईट. म्हणजे एक्झॅक्टली दोन्ही बाजू कशा आहेत, विरुद्ध आहेत, बरोबर ना, कशा आहेत, विरुद्ध आहेत. मग आता ह्यांचं डिस्कशन जे काय आहे, जी काय चर्चा आहे ते आपण पाहूयात बघा. शिक्षिका काय म्हणतायत की आणि सुद्धा आपण आरशात दिसत आहोत ते आपले प्रतिबिंब आहे, त्यात वेगळे काय दिसते, जे आता मी तुम्हाला विचारलं असेल वेगळं काय आहे त्यात. सुधा काय म्हणते, मी डाव्या बाजूला डॅश लावलेला आहे. सुधानं बघा, तुम्ही जर बघितलं चित्रामध्ये तर डाव्या बाजूला काय लावलेला आहे, डॅश लावलेला आहे, बरोबर. जो डॅश म्हणतो ना, हा त्यालाच आपण वेगळी बॅकचा पार्ट लावलेला आहे. तो आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाच्या कुठल्या बाजूला दिसतोय, उजव्या बाजूला दिसत आहे, म्हणजे विरुद्ध आला. हा, आता बघा अनिल काय म्हणतोय, मी आरशापासून जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर आरशापासून माझे प्रतिबिंब दिसत आहे. हा, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपण आरशापुढे थांबलो ना, तर आरशापुढे जेवढ्या लांब मी थांबणार आहे, लक्षात घ्या, तेवढाच लांब ते प्रतिबिंब दिसणार ना आरशामध्ये. अगदी बरोबर. म्हणजे आरशामध्ये जे डिस्टन्स आहे, जे डिस्टन्स आहे, अंतर, हे समान राहतं. अंतरामध्ये कुठलाही फरक येत नाही. मी जेवढ्या जवळ जाणार तेवढं माझं प्रतिबिंब कसं दिसणार, जवळ दिसणार. मी जेवढ्या लांब मागे जाणार तेवढं ते लांब दिसणार. सुद्धा काय म्हणते, बाईंच्या साडीचा कलर डाव्या खांद्यावर आहे, पण आरशात मात्र तो उजव्या खांद्यावर दिसत आहे. फरक समजला एक्झॅक्टली. म्हणजे जे एक्झॅक्ट दिसते त्याच्या अपोजिट बरोबर त्या प्रतिबिंबामध्ये दिसते, बरोबर. आता बघा, शिक्षिका आपण आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहेत. हा जो शब्द आहे तो खूप महत्त्वाचा आहे. काय म्हणतात मॅडम बघा, आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित आहेत, म्हणजे एक समान आहे. लक्षात घ्या, फक्त त्यांची डायरेक्शन जी आहे ती कशी आहे, विरुद्ध आहे. आता बेसिक उदाहरण सांगायचं म्हणजे सगळ्यात लक्षात. समजा मी एक काढला, एक हाय दिसतो सगळ्यांना, अगदी बरोबर. समजा मी ह्याला जर फोल्डिंग केलं दोन टाइप मध्ये, तर मला सांगा बरं, हा पार्ट आणि हा पार्ट एकमेकांच्या सममित आला, बरोबर ना. मी जर आरशा समोर जर ह्या पार्टला घेतला तर ह्याचंच प्रतिबिंब ह्या पार्ट मध्ये येईल, बरोबर का. म्हणजे ह्यालाच आपण सममित म्हणतो आणि आपल्या धड्याचं नाव काय, सममित म्हणजे सिमेट्री म्हणतो. समजलं आता नक्की काय आहे ते, किंवा ह्याचाच पार्ट कसा आहे, त्याच्या अपोजिट आहे ना. हा जसा पार्ट दिसतो त्याच्याच अपोजिट हा पार्ट आहे. अशी भरपूर उदाहरणं आहेत, बरोबर ना. मला एखादं उदाहरण सांगा एखाद्या अक्षराचं, की जसं मी ए चं सांगितलं तसं तुम्ही कुठल्या अक्षराचं सांगा उदाहरण, विचार करा. अगदी बरोबर, डब्ल्यू. जर प्रतिमा हे केले तर इकडचा जो आकार आहे तोच आकार
सांगितलं, समजा इकडून हे घेतला तर तुम्हाला माहिती येईल त्याचाच पार्ट इकडं सममित येतोय का? हो. नक्की. सेम एच घेऊ शकतो, एच ऐकलंय? हो. हा एन. समजा एच घेतला, बरोबर होतोय ना त्याचाच पार्ट सममित इकडे, बरोबर ना? अशा अक्षर भरपूर आहेत अल्फाबेट्स मध्ये आपल्या वर्णमालामध्ये. अगदी आता पुढचा पार्ट ह्याच्याविषयी आपण आता चर्चा केली होती. आता नाव काय दिसतं तुम्हाला? प्रतिबिंब सममिती. प्रतिबिंब म्हणजे त्याचा मीनिंग काय होतो इंग्लिश मध्ये? रिफ्लेक्शन ऑफ सिमेट्री. आता सिमेट्रीचे जसे काही आहेत ना, एकरूप सममिती म्हणा, द्विरूप सममिती म्हणा, तर त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, प्रकार आहे, तो कुठला आहे? प्रतिबिंब सममिती. आणि त्याचंच ऍप्लिकेशन आपण जे बघितलं ना, स्कूल बस वरती जी नावं घेतली आपण, किंवा अग्निशामक दलाच्या गाड्यांवरती जी नावं असतात बघा, ॲम्ब्युलन्स वरती जी नावं असतात, हे जी नावं आहेत ना, ते कुठल्या सममितीच्या प्रकाराचा उपयोग करून लिहिली असतात? तर प्रतिबिंब सममिती. त्याचा आपण रिफ्लेक्शन सिमेट्री. आता व्यवस्थितपणे तिन्ही चित्र बघा, काय दिसते तिन्ही चित्रांमध्ये? सममित आहेत का? एक जो भाग आहे तो दुसऱ्या भागाला सममित आहे का? बघा, ए चा भाग बघितला आपण, हा जेवढा कॉर्नर आहे, हा जो पार्ट आहे तेवढाच या बाजूला आहे, फक्त त्याच्या अपोजिट आहे, बरोबर? एल चं उदाहरण जे आपण घेतलं त्याचं ऑलरेडी डब्ल्यू घेतला होता, एम पण आहे, मगाशी सांगितलं गेलं एम पण आहे. म्हणजेच काय, हा जो भाग आहे त्याच्याच बरोबर सममित असलेला भाग कुठला आहे? दुसरा भाग. समजलं मी काय सांगतोय ते? म्हणजे हे तिन्ही एक्झाम्पल समजले व्यवस्थितपणे. आता स्वाध्यायाला तुम्हाला काय करायचं की ह्याच्यासारखेच अजून काही उदाहरण आहेत ना, ते लिहून आणायचे, किंवा अजून कुठले कुठले, जसं की डब्ल्यू आपण एक्स घेतला, बरोबर? तशीच अजून किती अशी उदाहरणं आहेत ते आपल्याला कलेक्ट करायचे, बरोबर? समजलं मी काय सांगितलं ते? मग ही जी रचना आहे ना, ह्याचाच उपयोग आपण सममितीमध्ये करतोय. हेच त्याचे प्रकार आहेत, सममितीचे प्रकार. हा, मग आता त्याच्यामध्ये आपण उदाहरण जर बघायचं म्हटलं, लक्षात घ्या, त्याचं स्पष्टीकरण. हा, अगदी बरोबर. ओला जर आपण घेतला, समजा असं घेतलं, त्याला जर कट केला आहे ना, त्याचं सममित हा येतो, अगदी बरोबर. म्हणजे समजलंय चांगलं. तेव्हा तोच पार्ट त्याच्याच अपोजिट येणार आहे. समजलं? असे कित्येक असे वर्णमाला आहेत की ज्यांचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात की त्याच्याच अपोजिट ते असणार आहे. बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे, अगदी बरोबर. जे आपण बघायचं सांगितलं बरोबर आहे सरांनी. त्या बघा यम सांगितलं बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय लिहिले बघा, याचं स्पष्टीकरण आहे. ए एच एम ही इंग्रजीतील अक्षरे मोठ्या आकारात वेगवेगळ्या कागदांवरती काढा. आता समजा जर ही अक्षरे, आता मला सांगा बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जर समजा आता ही जी लेटर्स आहेत ही आहे ब्लॉक कॅपिटल लेटर्स, बरोबर ना? ही कशी आहे? वर्णमालेतील ब्लॉक कॅपिटल लेटर्स आहेत. जर समजा हीच लेटर मी जर सेकंड लिपीमध्ये जर काढली तर अशी किती वर्णमालेतील अक्षर आहेत की जे सममिती दाखवतील? विचार करा बरं. आणि बरोबर ओ होईल. अजून अशी किती आहेत की ब्लॉक कॅपिटल सोडून सेकंड लिपीमधले जे अक्षर आहेत ना की ते एक्झॅक्ट सममिती दाखवते? म्हणजे अगदी बरोबर, एम पण होईल, अगदी बरोबर. अजून डब्ल्यू होईल का? तोच होईल. अजून अगदी ए सेकंड लिपीमध्ये होईल? नाही, सेकंड लिपीमध्ये नाही. हा, वाय होईल? सेकंड लिपीमध्ये वाय कसा असतो? नाही होणार. ही चर्चा केल्यानंतर आपल्याला अजून काही उदाहरण समजते. अजून आपण एक क्रिएटिव्हिटी, म्हणजे आपल्या माइंडची क्रिएटिव्हिटी ओपन झाल्यागत होते, किंवा व्यूहरचना जी आहे म्हणजे त्यानुसार आपण एक्झॅक्टली कुठली गोष्ट अशी लक्षात ठेवायला लागणार नाही आपल्याला. आपण बघताक्षर आपल्याला समजेल की कुठली सममिती कुठल्या प्रकारामध्ये आहे. त्यालाच आपण कॉन्सेप्च्युअल नॉलेज म्हणतो. अगदी बरोबर. आता लक्ष व्यवस्थित करू. इथे काय सांगितलं? ए एच एम ही इंग्रजीतील अक्षरे मोठ्या आकारात वेगवेगळ्या कागदांवरती काढा की अशा प्रकारे निवडा की त्याचे दोन भाग तंतोतंत जुळतील. जसं की हेच समजा मी हे दोन पार्ट काढलेत ना याचे, त्यांना असं जुळवलं तर तंतोतंत जुळणारच आहे. इकडचा पण पार्ट तेवढाच आहे, ह्याच्याचा अपोजिट पार्ट इकडे आहे. समजतं मी काय म्हणतो? मग आता बघा, ज्या रेषेवर दुमडून आकृतीचे दोन समान भाग मिळतील किंवा मिळाले त्या रेषे
रेषांना टिपक्यांनी दाखवा. जसं की समजा ए काढला ना, आता तंतू